सुरू करू आपण आजचं लेक्चर. महानुभाव संप्रदायातील गद्य ग्रंथांची माहिती आपण मागच्या वेळी घेतली. आता यावेळी आपण महानुभाव संप्रदायातील जे काही मोजके पद्य ग्रंथ आहेत त्या ग्रंथांची माहिती आपण घेणार आहोत. जी ग्रंथ मी सांगेल त्यांची नावं लिहून घ्या तुम्ही, आणि त्यांची चर्चा आपण केलेली आहेच, पण थोडंसं डिटेलमध्ये काही 2-4 महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्यांची चर्चा करणं गरजेचं आहे. तर महानुभावांच्या गद्य ग्रंथांबद्दल आपण मागच्या 1-2 लेक्चरमध्ये पाहिलं, परंतु महानुभावांची जी पद्य रचना आहे ती सुद्धा मराठी साहित्यामध्ये त्या पद्य रचनेचं जे एकूण वाङ्मयीन योगदान आहे तेही महत्वाचं आहे असं त्याच्या अभ्यासाअंती आपल्या लक्षात येतं. कारण महानुभाव पंथ यांनी केलेली जी रचना आहे त्या रचनेमध्ये अनेक वाङ्मयीन पैलू आहेत. त्यामध्ये मराठीतील सुरुवातीची भावकविता म्हणून महदंबेनं लिहिलेले जे धवळे आहे त्या धवळ्यांकडे पाहिलं जातं. आद्य मराठी कवयित्री म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये महदंबेचा उल्लेख केला जातो. सपाई हे महदंबेचं मूळ नाव, आणि चक्रधरांनी तिच्या बुद्धिमत्तेवरून तिचं नाव महदंबा असं ठेवलं होतं. बालपणीच तिचे विवाह झाला होता आणि पुढे तिला वैधव्य प्राप्त झालं. वैधव्य आल्यानंतर ती चक्रधरांच्या सहवासात आली आणि चक्रधरांची शिष्या बनली. चक्रधरांच्या अनुज्ञेनंच ती चक्रधरांचे गुरु असलेल्या रुद्धिपूर येथील गोविंद प्रभूंपाशी गेली आणि तिथेच तिने जे धवळे लिहिले त्याचा पूर्वार्ध रचलेला आहे. धवळे म्हणजे काय तर लग्नाच्या वेळी गावायाची गीते. तर या धवळ्यांचा जो पूर्वार्ध आहे तो गोविंद प्रभूंच्या जवळ रुद्धिपूर इथे तिने लिहिला. तिचा जन्म मृत्यू याच्याबद्दल काही माहिती नाहीये, परंतु नवगाव नावाचं एक गाव आहे हैदराबादमध्ये, तिथे तिचा मृत्यू झाल्याची माहिती काही ठिकाणी नोंदवलेली आहे. महदंबा ही महानुभाव आद्य आचार्य नागदेवाचार्यांची चुलत बहीण असून तिला प्रथम चक्रधरांचं व त्यांच्या पश्चात गोविंद प्रभू आणि नागदेवाचार्य यांचं निकटचं सानिध्य लाभलं होतं. वारकरी संप्रदायातील ज्ञानदेव मंडळात जो मान मुक्ताबाईला होता तोच मान चक्रधरांच्या मंडळात महदंबेला होता. म्हणजे बघा, संत मुक्ताबाईच्या तुलनेत महदंबा सुद्धा तितकीच महत्वाची होती. जसं संत मुक्ताबाईचं कार्य वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं, तसंच महदंबेचं कार्य, तिचं योगदान सुद्धा याच्यामध्ये सांगितलं जातं महानुभाव संप्रदायामध्ये. तर ती खूप बुद्धिमान आणि स्वामींच्या परमार्थाचं मर्म जाणणारी व्यक्ती होती. महदंबेनं लिहिलेले धवळे आणि मातृकी रुक्मिणी स्वयंवर हे मराठीतले पहिले कथाकाव्य होते. तिने चक्रधरांवर आणि नागदेवाचार्यांवर उत्स्फूर्तपणे काही ओव्या सुद्धा रचल्या आहेत. धवळ म्हणजे लग्नात गावयाचे वरविषयक गाणे किंवा विवाह गीत. या धवळ्याचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. पूर्वार्धामध्ये 83 धवळे आहेत आणि उत्तरार्धामध्ये 65 धवळे आहेत. पूर्वार्धाच्या धवळ्यांची निर्मिती कथा तुम्हाला सांगतो. एके दिवशी भिक्षेस जात असताना रस्त्यात तिला एक तेलीण बाशिंग घेऊन जाताना दिसते. ते पाहून महदंबा ही गोविंद प्रभूंसाठी एक बाशिंग घेते व ते आणून ती गोविंद प्रभूंच्या कपाळी बांधते. त्यावेळी गोविंद प्रभूंना विवाह प्रवृत्ती होऊन ते महदंबेला गायला सांगतात. महदंबा म्हणते, काय गाऊ? तेव्हा गोविंद प्रभू श्रीकृष्ण रुक्मिणीचं गाणं म्हण असं म्हणतात. ती मंत्र गाऊ लागते. याचा वृत्तांत विभावो स्वीकारू या लीळेमध्ये सविस्तर सांगितलेला आहे गोविंद प्रभू चरित्रामध्ये.
पुढे या धवळ्यांचा जो उत्तरार्ध आहे त्याची रचना म्हाईम भट आणि लक्ष्मीधर भट यांनी केली आहे. परंतु महदंबेने हे धवळे गायलेले आहेत व म्हाईम भट व लक्ष्मीधर भट यांनी ते लिहून घेतलेले आहेत. महानुभाव संप्रदायामध्ये या धवळ्यांचा उत्तरार्ध महदंबेच्याच नावानं ओळखला जातो. धवळ्यांच्या पूर्वार्धात रुक्मिणी हरणाचा कथाभाग येतो, तर उत्तरार्धात रुक्मिणी स्वयंवराचं निवेदन येतं. धवळा हा एक 4 चरणी मुक्त छंद असून त्याची रचना पुष्कळ सैल असल्यामुळे महदंबेच्या काव्य प्रवृत्तीला तो पोषक झाला आहे असं सांगता येईल. धवळ्याची भाषा साधी पण गोड असून त्याच्यामध्ये स्त्री स्वभावाचं सहजपणा त्याच्या निवेदनामध्ये आलेला पाहायला मिळतो. अत्यंत मोहक असे हे महदंबेचे धवळे आहेत. महदंबा एक कवयित्री म्हणून तिच्या धवळ्यांचे विशेष असे सांगता येतील की स्वाभाविकता, गतिमानता, सहज सुंदरता आणि स्त्री सुलभता हे त्या धवळ्यांचे महत्वाचे विशेष आहेत. परत एकदा सांगतो, लिहून घ्या वाटलं असतं. स्वाभाविकता, गतिमानता, सहज सुंदरता आणि स्त्री सुलभता हे महदंबेच्या धवळ्यांचे महत्वाचे विशेष आहेत. वाना देशपांडे म्हणून इतिहासकार आहेत, ते म्हणतात महदाईसा, हे बघा या महदंबेलाच महदाईसाई पण म्हटलेलं आहे. तर महदाईसा ही जशी आद्य कवयित्री तसे तिचे धवळे हे या विषयावरील स्वतंत्र काव्यामधलं आद्य काव्य आहे. नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरात सर्वत्र उपमा उत्प्रेक्षांच्या चंद्रज्योती व भुईनळे सरसरत आहेत. तसा लखलखाट धवलपणा नसला तरी त्यात निरंजनाची शुचिता खचित आहे. साधेपणा हा या धवळ्यांचा विशेष आहे. साधे वर्णन, साधी भाषा, साधे विचार विकार असूनही एखादं काव्य हृदयंगम कसं होतं याचं धवळं हा उत्कृष्ट नमुना आहे. या धवळ्यांनंतर महानुभावांचे जे साती ग्रंथ आहेत ते साती ग्रंथ सुद्धा महानुभाव संप्रदायातील पद्य रचनेमध्ये अत्यंत महत्वाचे मानले गेलेले आहेत. हे साती ग्रंथ जे आहेत ते त्यांची चर्चा आपण केली होती. पुन्हा एकदा तुम्हाला त्या ग्रंथांची नावं सांगतो. महानुभाव संप्रदायामध्ये प्रारंभीच्या काळात या संप्रदायातील कवींनी रचलेल्या 7 काव्य ग्रंथांना साती ग्रंथ असे म्हटले जाते. नरेंद्र या कवीने रुक्मिणी स्वयंवर, भास्कर भट्टबोरीकरांनी शिशुपाल वध आणि उद्धव गीता, दामोदर पंडितांनी वच्छाहरण, खडोबासांनी सह्याद्री वर्णन, विश्वनाथ बासांनी ज्ञानप्रबोध आणि नारायण बासांनी वृद्धिपूर वर्णन असे 7 काव्यग्रंथ लिहिले. या काव्यग्रंथांना महानुभाव संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. मराठी वाङ्मयाच्या इतिहासातही या ग्रंथांना अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आपण बघूया या साती ग्रंथांमध्ये नरेंद्राचं जे रुक्मिणी स्वयंवर आहे, या महानुभाव संप्रदायातल्या साती ग्रंथांपैकी कवी नरेंद्रचं रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा मानला जातो. कवी नरेंद्र हा रामदेवराय यादव या राजाच्या दरबारातला कवी होता. त्या राजाचा त्याला राजाश्रय होता. त्याला साल व नृसिंह या नावाचे 2 भाऊ होते. हे भाऊही कवित्व करीत. कवी नरेंद्र हा आपल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथासह महानुभाव संप्रदायात कसा आला याचा वृत्तांत स्मृतीस्थळामध्ये नरेंद्र बासा भेटी ही अनुसरण या स्मृतीमध्ये येतो. ही स्मृती तुम्हाला 10वी 11वीला कुठेतरी अभ्यासाला असेल बघा. नरेंद्र बासा भेटी अनुसरण नावाचं मराठीमध्ये पहिला दुसराच एक पाठ होता. याच्या 2 बंधूंनी म्हणजे साल व नृसिंह कवी यांनी अनुक्रमे रामायण व नलोपाख्यान लिहिलेले पाहून श्रीकृष्णाचा भक्त असलेल्या नरेंद्रने त्यांची निर्भत्सना केली. तेव्हा दोघाही बंधूंनी नरेंद्राला श्रीकृष्ण कथेवर काव्यलेखन करण्याचं आवाहन केलं.
या आवाहनातून नरेंद्र कवीने 1800 ओव्यांचा रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा रचनाकाळ हा इसवी सन 1292 असा मानला जातो. हे काव्यग्रंथ त्याने रामदेवराय यादव या राजाला ऐकवले. त्या राजाला ते इतके आवडले की तो आपला स्वतःचा त्यावर हक्क सांगू लागला. हा हक्क सांगण्यासाठी तो राजा नरेंद्र कवीला म्हणाला, तू हा ग्रंथ आपल्या नावावर केला तर आपण तुला प्रत्येक ओवीस 100% देऊ. म्हणजे हा ग्रंथ जर तू माझ्या नावावर केला, म्हणजे लिहिला कवी नरेंद्रने आणि मागितला रामदेवराय यादवने. तो म्हटला, हा ग्रंथ माझ्या नावाने लिही, याच्यावर माझं नाव टाक, मी तुला प्रत्येक ओवीला एक सोन्याचं नाणं देईल, असं आमिष त्याने दाखवलं. तेव्हा नरेंद्रने त्याला अत्यंत स्वाभिमानाने उत्तर असं दिलं होतं की ना राजे हो, आमुचिया कवी कुळा बोलू लागेल. बोलू म्हणजे कलंक. आपण असं केलं तर आमच्या कवी कुलास कलंक लागेल, असं स्पष्ट उत्तर देऊन त्या स्वाभिमानी नरेंद्राने एका रात्रीत होईल तेवढा ग्रंथ त्या महानुभाव पंथाच्या याच्या लिपींमध्ये, म्हणजे ज्या त्याच्या गुप्त लिपी होत्या, सकळा आणि सुंदरा, या लिपींमध्ये त्यांनी तो लिपीबद्ध तर महानुभाव संप्रदायाची दीक्षा घेताना मूळ 900 ओवी संख्या असलेला नरेंद्राचा रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ कोणीतरी तो पुढे पूर्ण केला असावा. मूळ पीठिकेतील 900 ओवी संख्या ही स्थूलमानाने दिलेली आहे. नरेंद्रचा रुक्मिणी स्वयंवरामध्ये जवळजवळ 1800 ओव्या आहेत. आता नरेंद्राने महानुभाव संप्रदायात येण्यापूर्वी रचलेला व त्यानंतर या संप्रदायात साती ग्रंथात महत्वाचे स्थान मिळालेला हा काव्यग्रंथ नरेंद्र या नावानेही संप्रदायात ओळखला जातो. शके 1214 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. असा हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. भावमधुर अशा कृष्ण भक्तिरसानं चिंब झालेलं हे आख्यान काव्य रसोत्कट, कल्पना चातुर्य, वर्णन कौशल्य व प्रतिभा विलासानं नटलेलं असून रसिक मनाचा ठाव घेणारं आहे. अत्यंत रसाळ असं हे काव्य आहे. या आख्यान काव्यातील पात्र वर्णन, श्रीकृष्ण महिमा, निसर्ग वर्णन मनोवेधक असं झालेलं आहे. निसर्ग वर्णन, सौंदर्य वर्णन, पात्र वर्णन, ऋतू वर्णन करताना नरेंद्र कवीने आपली प्रतिभा पणाला लावली आहे. त्यामुळे त्याने केलेले प्रत्येक वर्णन प्रसंग खुलून दिसतात. आता पुढचा जो ग्रंथ आहे तो भास्कर भट्ट बोरीकरांचा शिशुपाल वध आणि उद्धव गीता. महानुभाव संप्रदायाचे तिसरे आचार्य म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे कवीश्वर व्यास उर्फ भास्कर भट्ट बोरीकर यांचा त्यांच्या शिशुपाल वध व उद्धव गीता या 2 रचना आहेत. याशिवाय त्यांच्या नावावर 40 आख्य स्तोत्र, नरविलाप स्तोत्र, संस्कृत पूजावसर, मूर्तिवर्णन स्तोत्र अशी संस्कृत रचना व मराठी पूजावसर ही स्फुट रचना त्यांच्या नावावर सांगितली जाते. महानुभाव आचार्य नागदेवाचार्य यांच्या शिष्य परंपरेतील भास्कर भट्ट बोरीकर हे एक विद्वान शिष्य होते. त्यांचे जन्मगाव कासार बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी हे आहे. महानुभाव संप्रदायाची दीक्षा घेण्यापूर्वी ते कलंकी मार्गातील कोण्या केशवाचार्याचे अनुयायी होते, पण पुढे नागदेवाचार्यांचे ते शिष्य झाले आणि नागदेवाचार्यांनीच त्यांचे नाव कवीश्वर असं ठेवलं. नागदेवाचार्यांच्या शिष्य परंपरेतील भास्कर भट्ट बोरीकर हे अत्यंत विद्वान पंडित होते.
वादविवाद, चर्चा मंथन हा त्यांच्या आवडीचा विषय होता. पुराण कथा सांगण्याची त्यांना खूप आवड होती. भास्कर भट्टांनी महानुभाव संप्रदायाचे तृतीय आचार्यपद उत्तम प्रकारे सांभाळले. आपल्या कारकिर्दीत पंथीय तत्वज्ञान विषयक ग्रंथाचं महत्वाचं कार्य भास्कर भट्टांनी केलेलं आहे. भास्कर भट्टांच्या नावावर अनेक गद्य पद्य ग्रंथ लिहिलेले आढळतात. शिशुपालवध, एकादश स्कंध किंवा उद्धव गीता, नरविलाप स्तोत्र, संस्कृत पूजावसर, चालीसाख्य स्तोत्र, मूर्तिवर्णन स्तोत्र, श्रीयाष्टक, विरहाष्टक, जयाष्टक, मराठी पूजावसर इत्यादी त्यांचे ग्रंथ आहेत. ही ग्रंथरचना त्यांच्या नावावर सांगितली जाते. या सर्वच ग्रंथांचा आपल्याला काही विचार करायचा नाहीये, परंतु महानुभाव संप्रदायाचे जे 7 ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ज्या 2 ग्रंथांचा समावेश आहे ते 2 ग्रंथ म्हणजे शिशुपाल वध आणि उद्धव गीता. या 2 ग्रंथांबद्दल आपण बोलूया. शिशुपाल वध हा भास्कर भट्टांचा ग्रंथ ओवी प्रबंध पंडिती वर्णाचा असून त्याची ओवी संख्या 1087 आहे. हा ग्रंथ शृंगार रस प्रधान आहे. महानुभाव संप्रदायातील इतर विद्वान पंडितांच्या रचना पाहून भास्कर भट्टांना आपणही एखादी ग्रंथरचना करावी अशी स्फूर्ती झाली व त्यातूनच त्यांनी या ग्रंथाची निर्मिती केली असा अंदाज आहे. कारण हा ग्रंथ लिहिताना त्यांच्यापुढे संस्कृत मधील महाकाव्यांचा आदर्श होता. काव्याच्या प्रारंभीच प्रथम आदर्श म्हणून त्यांनी अनेक समकल्पनायुक्त रचना केलेल्या आहेत. या ग्रंथाचं नाव शिशुपाल वध असं असल्यामुळे हा ग्रंथ वीररस प्रधान असावा असं प्रथम दर्शनी वाटतं. युद्ध प्रसंग, रणवाद्यांची कर्णकर्कशता, शास्त्रांचा खणखणाट, वीराचे किंचाळणे, अश्व गजादी प्राण्यांचे खिंकाळणे, रक्ताचे पाट असे एकंदरीत दृश्य वर्णन या काव्यग्रंथात असेल व त्यामुळे हे काव्य वीररास प्रधान असेल असं कुणाचंही प्रथम दर्शनी मत होऊ शकतं. परंतु हा ग्रंथ अभ्यासल्यानंतर लक्षात येतं की हा शृंगार रस प्रधान ग्रंथ आहे. शिशुपाल वधाचा प्रसंग कवीने फक्त 250 ओव्यांमध्ये सांगून आटोपता घेतलाय आणि त्याला प्रिय असणाऱ्या उत्कृष्ट शृंगारिया कवी हे आपले बिरुद त्याने सार्थ करून दाखवलेले. भास्कर भट्ट बोरीकर हाडाचे कवी असल्यामुळे या प्रतिभावंताने आपली ही काव्यसरिता नानाविध अलंकारांचे वळण घेत प्रवाहित ठेवली आहे. कवीच्या अशा विलोभनीय वर्णन शैलीने काव्याला एक वेगळाच रसबहार आला आहे. सभा वर्णन, निसर्ग वर्णन, युद्ध वर्णन, नजर वर्णन, जलक्रीडा वर्णन, विरह वर्णन इत्यादी कल्पना प्रचूर वर्णन असल्यामुळे रसिक हा ग्रंथ वाचताना कंटाळत नाहीत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक इत्यादी अलंकारांना हे काव्य बहरलेलं आहे. भास्कर भट्टांचा उद्धव गीता हा दुसरा ग्रंथ आहे. भास्कर भट्टांनी एकादश स्कंद अर्थात उद्धव गीता हा ग्रंथ शके 1235 मध्ये रचला असून तो भक्तिरस प्रधान आहे. हस्तलिखित संहितेमध्ये लेखन समाप्ती श्लोकात एकादश स्कंद असा उल्लेख बऱ्याच पोथ्यांमधून आढळतो. त्यामुळे या ग्रंथाला महानुभाव संप्रदायात एकादश स्कंद असेही म्हटले जाते. भास्कर भट्टांनी मूळ संस्कृत 1667 श्लोकांचा संक्षिप्त अनुवाद 827 ओव्यांमधून केलेला आहे या ग्रंथामध्ये. म्हणून एकादश स्कंदाची पहिली मराठी टीका म्हणूनही उद्धव गीता या ग्रंथाला महत्व आहे. त्यात कृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश किंवा सांगितलेली गीता आलेली असल्याने तो उद्धव गीता या नावाने प्रसिद्ध आहे. शिशुपाल वध या ग्रंथाप्रमाणेच या काव्यातही भास्कर भट्टांच्या आत्मप्रत्ययाचा पुन्हा एकदा प्रत्यय येतो व त्यांचे दुहेरी व्यक्तिमत्व इथेही जाणवते.
महानुभाव तत्वज्ञानाचा आधार घेऊन स्वयं प्रतिभेने उपमा, दृष्टांत इत्यादी अलंकारांची पखरण करीत भक्तिरस प्रतिभेने प्रधान काव्य रचण्यात कवी येथेही सफल झालेला आहे. या काव्यग्रंथात प्रामुख्याने एकच ओवी छंदाचा कवीने आधार घेतलेला आहे. कल्पना व अलंकारांच्या साह्याने कवी भास्कर भट्टांनी हे काव्य तात्विक विषय प्रतिपादन करूनही रुक्ष होऊ दिले नाही, हा या ग्रंथाचा महत्वाचा विशेष आहे. पुढचा जो ग्रंथ आहे पद्य ग्रंथ, तो म्हणजे दामोदर पंडित यांनी लिहिलेला वच्छहरण. साती ग्रंथातील दामोदर पंडित यांचे वच्छहरण हे चौथे काव्य असून या काव्यग्रंथाची निर्मिती दामोदर पंडितांनी 1238 मध्ये केली. दामोदर पंडित हे आचार्य श्री केशिराज व्यास सुरी यांचे परम मित्र. दामोदर पंडित संप्रदायात येण्यापूर्वी त्यांच्या पत्नीने सर्व संघ परित्याग करून महानुभाव संप्रदायाची दीक्षा घेतली होती. त्यावर दामोदर पंडितांनी तिला महानुभाव संप्रदायाची दीक्षा घेऊ दिली. पुढे तेही या संप्रदायामध्ये आले. दामोदर पंडितांच्या नावावर वच्छहरण या काव्यग्रंथ शिवायही काही ध्रुवे, चौपद्या व आरती इत्यादी स्फुट स्वरूपाची रचना आढळते. वच्छहरण या काव्यात केशीराजांच्या नावाचे अनेक उल्लेख सापडतात. कारण वच्छहरण हे जे काव्य आहे, या काव्याच्या अखेरच्या ओवीत त्यांनी म्हणजे अनेक ओव्यांच्या दरम्यान केशीराज यांचा उल्लेख तिथे आढळतो. कारण केशीराज हे दामोदर पंडितांचे परम स्नेही होते. वच्छहरण हे सुमारे 503 ओव्यांचे काव्य असून त्यात श्रीकृष्ण चरित्रातील वच्छहरणाचा अद्भुत रम्य प्रसंग भागवती कथेच्या आधारे दामोदर पंडितांनी वर्णन केलेला आहे. पण आधार भागवती कथेचा असला तरी दामोदर पंडितांनी तिचे भाषांतर किंवा रूपांतर केलेले नाही, तर मूळ संस्कृत कथेच्या आधारे एक स्वतंत्र काव्य निर्माण केलेलं आहे. दामोदर पंडितांच्या या भावनोत्कट अंतःकरणाच्या आविष्काराचाही एक प्रकारचे गांभीर्य आहे आणि त्याची प्रतीती संपूर्ण काव्य वाचत असताना एकसारखी येत असते. कुठेही भावनांचा खळखळाट नाही, वाजवीपेक्षा अधिक उचंबळणा नाही, त्यांच्या पांडित्य प्रदर्शनाचा प्रयत्न नाही. त्यामुळे अत्यंत संयत स्वरूपाचे हे काव्य आहे. शृंगार, करुणा, हास्य इत्यादी रसांचा उपयोग हे काव्य लिहिताना केलेला आहे. दामोदर पंडितांच्या अद्वितीय अशा अविस्मरणीय अशा स्मरणशक्तीची प्रचिती हा ग्रंथ वाचताना येते. आता खळोबासांचा सह्याद्री वर्णन. साती ग्रंथामध्ये खळोबासांचं सह्याद्री वर्णन हे 1275 साली लिहिले असून त्याची ओवी संख्या 517 आहे. फक्त अन्वय स्थळांमधून या ग्रंथ कर्तृत्वाची नोंद मिळते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महानुभावांच्या प्रसिद्ध सांकेतिक लिपीचेही ते निर्माते आहेत. सह्याद्री वर्णन या ग्रंथामध्ये श्री दत्तात्रय प्रभू यांच्या संबंधीचे वर्णन आलेले आहे. मात्र या ग्रंथाला त्यांनी जे नाव दिले आहे हे नाव मात्र थोडे फसवे वाटते. नावावरून हा ग्रंथ स्थळ वर्णनपर वाटतो, पण तसं नसून सह्याद्री येथे वास्तव्य करणाऱ्या श्री दत्तात्रेय प्रभूचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. .
शिवाय यात चक्रधरांच्या लीळा चरित्रातील खुणा सुद्धा उमटलेल्या आपल्याला दिसून येतात. कवीच्या प्रतिभेचा, कल्पनाशक्तीचा व सौंदर्य दृष्टीचा आविष्कार त्याच्या अलंकार सृष्टीतून होत असतो, याबाबतही खळोबास रसिकांच्या कसोटीला उतरतात. म्हणून त्यांचं हे जे काव्य आहे हे उपमा, उत्प्रेक्षा, अपन्नूती इत्यादी अलंकारामुळे भक्तिप्रधान काव्य असूनही शेवटपर्यंत रसाळ झालेले आहे. सहस्त्रार्जुन, परशुराम, श्री दत्तात्रय दर्शन इत्यादी प्रसंग वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यातून त्यांचे वर्णन चातुर्य याची जाणीव वाचकांना होते. पुढचा ग्रंथ आहे विश्वनाथ बासांनी लिहिलेला ज्ञान प्रबोध. महानुभावांच्या 7 ग्रंथांपैकी वृद्धिपूर वर्णन व ज्ञान प्रबोध हा शेवटचा ग्रंथ आहे. हे दोन्ही ग्रंथ साधारणपणे एकाच वेळी रचले गेलेले आहेत. विश्वनाथ बासांच्या चरित्राविषयी फारशी माहिती सांगता येत नाही, परंतु ते पैठण परिसरातील असावेत असं मानलं जातं. विश्वनाथ बास यांनी ज्ञानप्रबोधच्या प्रारंभी आपली गुरु परंपरा सांगितलेली आहे. यावरून विश्वनाथाला 2 गुरु असल्याचे दिसतात. एक मुनी कमळाकर व दुसरे अचळ शिवराज. पहिले गुरु मुनी कमळाकर हे ज्ञानगुरु किंवा बोधगुरु आहेत, तर दुसरे गुरु अचळ शिवराज हे दीक्षा गुरु आहेत. महानुभाव संप्रदायाची संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आपले सर्व आयुष्य परमेश्वरांच्या भक्तीत घालवलेले दिसते. त्यांनी लिहिलेल्या ज्ञानप्रबोध या ग्रंथावर त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंब पडलेले असून त्यावरून त्यांनी आपले सर्व आयुष्य गुरुसेवेत व परमार्थ साधनेत कसे घातले याची कल्पना येते. ज्ञानप्रबोध या ग्रंथाचा रचनाकाळ शके 1334 ते 1345 दरम्यान आहे. ज्ञान हा मोक्ष मंदिराचा पाया असल्याने कवीला प्रथम ज्ञान लक्षण सांगणं भाग पडलंय. यामुळे ज्ञानप्रबोध हा ग्रंथ म्हणजे गीतेवरील टीका आहे असंही समज रूढ झालेला आहे. ज्ञानप्रबोध या ग्रंथात ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी प्रमाणेच काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ झालेला आहे. पण ज्ञानेश्वरी या ग्रंथात जाणवणारी अभिजातता इथे मात्र काही प्रमाणात कमी दिसते. याचे मूळ महानुभाव संप्रदायाच्या काहीशा अतिरेकी विचारसरणीत असावे असे वाटते. पण काही असो, ज्ञानप्रबोध हा ग्रंथ 7 ग्रंथाच्या अखेरीस शेवटचा ग्रंथ म्हणून शोभून दिसतो. नारायण बासाचं वृद्धिपूर वर्णन. वृद्धिपूर वर्णन हा ग्रंथ नारायण बास यांचा असून या काव्यग्रंथाचा रचनाकाळही 1334 ते 1354 असा ठरविला जातो. ग्रंथाची ओवी संख्या 641 असून या ग्रंथाचे कर्ते नारायण बास हे खानदेशातील बहाळ या गावचे असल्यामुळे ते नारायण बहाळीये म्हणूनही ओळखले जातात. आता बहुतेक हे बहाळ हे जे गाव आहे हे चाळीसगाव जवळ आहे. बडगाव आणि चाळीसगावच्या मधोमध कुठेतरी बहाळ हे एक गाव येतं. तिथले ते असण्याची शंका आहे, म्हणून त्यांना नारायण बहाळीये असंही म्हटलंय. वृद्धिपूर किंवा दिधपूर हे महानुभावांचे पवित्र असे धर्मक्षेत्र व महातीर्थ क्षेत्र आहे. कारण इथे चक्रधरांचे गुरु गोविंद प्रभूंचं वास्तव्य होतं. वृद्धिपूर हे अनेक दृष्टींनी महानुभावांचं कार्यक्षेत्र बनलेलं होतं. म्हणून वृद्धिपूर वर्णन या ग्रंथाला फार महत्व दिलं जातं. वृद्धिपूरचे अत्यंत भावपूर्ण वर्णन करून त्या देवनगरीस म्हणजे वृद्धिपूरला तो साष्टांग नमस्कार करतो. या नगरीच्या नुसत्या दर्शनाने भास्कराच्या उदयाने अंधाराची दुर्गंधी शमावी, चंद्रकिरणांची तापशमन व्हावे असा कवीला आनंद होतो, असं वर्णन या ग्रंथात आहे. स्थल वर्णनपर असे या ग्रंथाचं स्वरूप असूनही त्या त्या स्थळांशी कवीच्या श्रद्धेचं, आत्मप्रत्ययाचं आणि उत्कटतेचे दुवे जुडलेले
दिसून येतात. महानुभाव संप्रदायातील ग्रंथकारांच्या वाङ्मयीन कार्याचा आपण थोडासा विचार इथपर्यंत केला. या वेगवेगळ्या ग्रंथांनी महानुभाव संप्रदायाचं वाङ्मयीन दालन खूप समृद्ध केलेलं आहे. ते विविधतेनं नटलेलं आहे. त्यात नरेंद्र, भास्कर भट्ट, दामोदर पंडित, विश्वनाथ पंडित, महदंबा असे अत्यंत महत्वाचे कवी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्री चक्रधर, श्री गोविंद प्रभू आणि श्री दत्तात्रय हे या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. हे वाङ्मय यादवकालीन राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडविते. तत्कालीन बोली, भाषा, त्यातील म्हणी, वाक्प्रचार यासह ते आपल्याला परिचित होते. महानुभावांचा मराठीत ग्रंथरचना करण्याचा आग्रह त्यांची समाजभिमुखता स्पष्ट करतो. चक्रधरांच्या नंतर मराठीतील हे गद्य पद्य भांडार सकल, सुंदर इत्यादी लिपीत बंदिस्त झालेले. सकळा आणि सुंदरा बघा मी सांगितलंय तुम्हाला. सुमारे 700 वर्षे मराठी समाज त्यापासून वंचित राहिला. अर्थात अशा बंदिस्तपणामुळे हे वाङ्मय वीर्यस्त बनले नाही. ते मूळ स्वरूपात अबाधित राहिले आणि पुढे 13व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे अस्सल दर्शन घडवू शकले. म्हणून मराठी साहित्यात महानुभावांच्या या वाङ्मयीन सूर्याचे महत्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक घडणीत तसेच मराठीच्या साहित्य संपदेत महानुभाव संप्रदायाचा वाटा फार मोठा आहे. त्यांच्या वाङ्मयातून महाराष्ट्र सारस्वताचे मंदिर सुने वाटावे इतके ते संख्येने आणि गुणांनीही समृद्ध आहे.